दिवाळीत एसटीच्या भाड्यात 10% वाढ होणार। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार। शिवनेरी शिवाई बसचं भाडं जैसे थेच राहणार। दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेबाबत संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। दसरा मेळाव्यात ठाकरेंच्या युतीचं तोरण बांधलं जाणार का याची चर्चा। मुंबईत झळकले ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर। शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यापूर्वी लालबाग परळ परिसरात बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार। पावसामुळे मेळाव्याची जागा बदलण्याचा निर्णय। पूरग्रस्तांना दुष्काळाच्या धर्तीवर मदत करणार। केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत दिवाळी आधी मदत देणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शेतकऱ्यांची कर्ज वसुली होऊ देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसीची झी24 तासनं बातमी दाखवताच निर्देश। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा अहवाल आल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात 2 लाख सॅनिटरी पॅड्सचं वाटप। झी24 तासच्या बातमीनंतर वैयक्तिक मदतीचा हात। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी। मदतीविरोधात नांदेडमधील करमोडी ग्रामपंचायतीचा ठराव। आणि शेतकऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा। किसान सभा। सीपीआयचे कार्यकर्ते आक्रमक। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी।